हाय, हॅलो, नमस्ते. मी सीमा स्वागत करते माझ्या YouTubeच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? तर आशा करते की तुम्ही मस्त, आनंदी आणि स्वस्थ असाल. तर आज आपण कुठलंही डेली रुटीन न पाहता आज आपण केसांसाठी हिवाळ्यामध्ये काय काळजी घ्यावी त्याबद्दल या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. थंडी म्हटली की केस हे जास्त गळतात, त्यासोबतच रुक्ष होतात. केस आणि डोक्यातली जी स्किन असते ती थोडीशी कोरडी आपल्याला पडल्यासारखी होते आणि त्यामध्ये कोंडा वगैरे होण्याची शक्यता असते आणि ही सगळी कारणं असतात आणि त्यामुळेच हिवाळ्यामध्ये जास्त केस गळणे सुरू होतं. तर त्यासाठी आपण आज एक घरगुती असं आयुर्वेदिक तेल बनवणार आहोत, जे तुमच्या केसांना आतूनच एक मजबूती देईल. कसं आहे ना, जोपर्यंत आपले केस आपल्या आईच्या हातामध्ये असतात, म्हणजेच शाळेत असेपर्यंत आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. व्यवस्थित केसांना तेल लावणे, मसाज करणे, सोबतच केस हे मोकळे न सोडता त्याची व्यवस्थित वेणी घालून ठेवणे. तर हे सगळं शाळेत असताना व्यवस्थित रुटीन आपलं होत असतं. पण मग शाळेतून ज्यावेळेस आपण बाहेर पडतो आणि ज्यावेळेस केस आपल्या हातामध्ये येतात, त्यावेळेस आपण केसांची थोडीफार हेळसांड करतो असं मला वाटतं. त्याचं एक कारण म्हणजे भरपूर असे मार्केटमध्ये प्रोडक्ट आलेले आहेत, ते आपण वापरायला लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण रेग्युलर केसांना हेअर ऑइल वापरत नाही, मसाज वगैरे जास्त काही करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वेणी किंवा मग केस बांधून ठेवणे असे प्रकार देखील आपल्याकडनं कमीत कमी होतात. आता वेणी घातल्यामुळे काय होतं, केस व्यवस्थित बांधले जातात आणि गुंता वगैरे होत नाही आणि केस गळण्याचं किंवा तुटण्याचं प्रमाण देखील कमी होतं. तर चला आज आपण हेअर ऑइल कसं बनवायचं ते आपण पाहून घेऊया. इथे मी 1 लिटर असं लाकडी घाण्याचं खोबरेल तेल घेतलेलं आहे. शुद्ध असं खोबरेल तेल घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे लाकडी घाण्याचं तेल जर नसेल खोबरेल तेल, तर तुम्ही दुसरं कोणतंही खोबरेल तेल घेऊ शकता. तर इथे मी 1 लिटर लाकडी घाण्याचं खोबरेल तेल घेतलेलं आहे. सोबतच इथे मी 3 पावडर घेतलेल्या आहेत. आता त्या 3 पावडर कोणत्या आणि किती प्रमाणात घ्यायचे ते देखील आपण पाहून घेऊया. 1 लिटर खोबरेल तेलासाठी इथे मी 50-50 ग्रॅम पावडर घेतलेले आहेत. 50 ग्रॅम भृंगराज पावडर, 50 ग्रॅम आवळा पावडर आणि सोबतच 50 ग्रॅम इथे आपल्याला घ्यायची आहे ब्राह्मी पावडर. तर ह्या 3 पावडर पुरेशा आहेत 1 लिटर खोबरेल तेलासाठी. आता हे 1 लिटर खोबरेल तेल जे आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. इथे मी स्टीलचं भांडं वापरलेलं आहे. तुमच्याकडे जर लोखंडी कढई वगैरे असेल तर तुम्ही त्याचा वापर नक्की करा. आवळा पावडर घातलेली असल्यामुळे लोखंड आणि आवळ्याचं खूप छान असं रिॲक्शन होतं आणि या तेलामध्ये लोह देखील चांगल्या प्रमाणामध्ये उतरलं जातं. आता इथे मी 50 ग्रॅम ब्राह्मी पावडर घालून घेतलेली आहे. सगळीच घालून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत आवळा पावडर. ही देखील 50 ग्रॅम घेतलेली आहे मी. आता ह्या सगळ्या पावडर कोणत्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजपणे मिळतात आणि प्रत्येक पावडरची 50 ग्रॅमसाठी किंमत आहे ₹20. त्यामुळे इतकाही जास्त काही खर्च आपल्याला येत नाही आणि भृंगराज पावडर 50 ग्रॅम. आता या सगळ्यांचे फायदे देखील आपण बघून घेणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की आपले केस लांब, सडक, दाट, चमकदार, काळेभोर व्हावेत. यासाठी आपण आवळ्याचा वापर करणं आवश्यक आहे. आवळा हा चमकदार, लांब, सडक, काळेभोर केसांसाठी फार गुणकारी आहे. केस गळत असतील, केस पांढरे होत असतील किंवा केसात कोंडा होत असेल किंवा मग केस मधून तुटणे आणि नवीन केस जर येत नसेल, तर अशा वेळेस आवळा पावडरचा वापर आपण नक्कीच करू शकतो. एक तर तुम्ही तेल अशा पद्धतीने बनवू शकता किंवा मग मेहंदीमध्ये तुम्ही मिक्स करू शकता. दुसरी गोष्ट, आता आपण दुसरी पावडर आपण बघणार आहोत भृंगराज. आता भृंगराज केस वाढण्यासाठी मदत करतं, केस गळती थांबवतं. भृंगराज वापरल्याने की हेअर फॉलिकल्सला फायदा मिळतो. केस चांगले वाढतात, केसांना मजबूती मिळते आणि कोंडा होण्यापासून आपल्याला वाचवते. आधीच केस जर पांढरे होत असतील तर भृंगराज पावडर तुम्ही नक्की वापरू शकता मेहंदीमध्ये किंवा मग तुम्ही अशा पद्धतीचं तेल बनवू शकता. भृंगराज पावडर वापरल्याने केसांना खूप छान अशी सुंदर चमक येते. आणि सगळ्यात तिसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मी पावडर आपण वापरलेली आहे. ब्राह्मी पावडर देखील केस गळती थांबवते, केस वाढण्यास मदत करते, केसांना पोषण देते, सोबतच ब्लड सर्क्युलेशन वाढवते आणि मॉइश्चरायझर देण्याचं काम देखील आपल्याला ही भृंगराज पावडर करते. त्यामुळे आपल्याला याचा वापर या तेलामध्ये करायचा आहे. आता हे तेल बनवत असताना हे तेल आपल्याला साधारणपणे 1/4 इतकं आटवून घ्यायचं आहे आणि हे तेल बनवत असताना मंद आचेवरतीच हे तेल
व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे। मंद आचेवरती 1/4 तेल आटलं की मग गॅस बंद करायचा आणि पूर्ण रात्रभर ते तेल असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी हे तेल आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे। कॉटनच्या कपड्यात गाळल्यामुळे काय होईल की ही जी पावडर आहे ती या कपड्यावरती अलगद वरती राहील आणि फक्त तेल हे अशा पद्धतीने खाली एका भांड्यामध्ये निघेल। आता हे जे तेल तुम्ही पाहू शकता खूप छान असा काळाभोर असा या तेलाला रंग आलेला आहे। जर तुम्ही एका लोखंडाच्या कढईमध्ये जर हे तेल बनवलं असतं तर आणखीनच जास्त दाटसर काळा रंग आला असता। आता अशा पद्धतीची एक बाटली घ्यायची आहे। तर ही लिक्विड सोपची बाटली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कोरडी करून घ्यायची आणि त्यामध्ये हे तेल भरून ठेवायचं। 3 ते 4 महिने सहजपणे हे तेल आपण वापरू शकतो। आता या तेलाला अशा पद्धतीने झाकण लावून घ्यायचं आणि नोझल तुम्ही पाहू शकता तर त्याला छोटंसं असं होल आहे, ते आपण अशा पद्धतीने वर खेचलं की ते ओपन होतं आणि प्रेस केलं की ते पूर्णपणे बंद होतं। त्यामुळे हे तेल जे आहे यामध्ये खूप सेफली असं आपण स्टोअर करून ठेवू शकतो। या भांड्यामध्ये तळाशी संपूर्ण पावडर अशा पद्धतीने तळाला बसलेली आहे। ही पावडर आपण वाया घालवायची नाही, हिला आपण काय करूया कपड्यावरती काढून घेऊया आणि रात्रभर ही अशीच ठेवून देणार आहोत। सगळं तेल या भांड्यामध्ये निथळून जातं किंवा मग तुम्ही ही जी पावडर आहे ही कपड्यामध्ये छान अशी दाबून तेल काढून घेऊ शकता। माझ्याकडे ही एक बॉटल आहे, यामध्ये मी तेल भरून ठेवलेलं आहे। या बॉटलचा फायदा असा की छान असं तेल जे आहे ते मुळांशी लागलं जातं केसांना। आता तेल कसं लावायचं, पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये ही बॉटल आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि साधारणपणे तेल कोमट होईपर्यंत आपल्याला ही बॉटल अशा पद्धतीने पाण्यात ठेवायची किंवा मग तुम्ही कोमट तेल घेऊन देखील केसांना लावू शकता। आता हे कोमट तेल केलेलं आहे आणि आता याला आपण केसांना लावून घेणार आहोत। या बाटलीने खूप व्यवस्थित अशा पद्धतीने भांगाभांगांमध्ये तेल लागलं जातं केसांच्या मुळापर्यंत। कुठेही तेल जास्तीचं लागत नाही किंवा वाया देखील जात नाही। व्यवस्थित केसांच्या मुळांना लावून घेतल्यानंतर खालपर्यंत केसांच्या शेंडांना देखील आपण हे तेल अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि हलक्या बोटाने हलक्या हाताने आपण हेअर मसाज करून घ्यायची। तर आता इथे मला काही मुद्दे सांगायचे आहेत। केस धुत असताना कधीही आपण हार्ड शॅम्पूचा वापर करायचा नाही, हर्बल शॅम्पू किंवा मग सॉफ्ट असा शॅम्पूचा वापर करायचा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, केस धुत असताना कधीही जास्त गरम पाण्याचा वापर करायचा नाही, कोमट पाण्याचा वापर करायचा केस धुण्यासाठी। जास्त गरम पाण्याचा वापर केला तर कोंडा होण्याची शक्यता असते आणि केस जास्त गळण्याची शक्यता असते। त्यामुळे कोमट पाण्यानेच केस नेहमी धुवायचे। आता हे व्यवस्थित आपण मसाज करून झाल्यानंतर खाली केसांना देखील अशा पद्धतीने आपण हे तेल लावून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केस धुवून झाल्यानंतर केसांना टॉवेलने जोरजोरात न झटकता हलक्या हाताने केसांना झटकून घ्यायचं आणि केस हे नैसर्गिकरित्या उन्हामध्ये किंवा मग वाऱ्याला हे केस सुकवून घ्यायचे। हेअर ड्रायरचा वापर कमीत कमी करायचा। हेअर ड्रायरचा वापर केल्याने केस जास्त वृक्ष होतात आणि कडक होऊन गळण्याची शक्यता असते किंवा मग तुटू देखील शकतात आणि केस पूर्णपणे सुकल्यानंतरच आपल्याला अशा प्रकारचा जो मोठ्या दातांचा जो कंगवा असतो त्या कंगव्यानेच केस विंचरून घ्यायचे। ओले केस असताना आपल्याला अजिबातच केस अशा पद्धतीने कंगव्याने विंचरून घ्यायचे नाहीत। ओल्या केसांमध्ये जर आपण कंगवा फिरवला तर केस गळण्याचं प्रमाण जास्त वाढू शकतो। आता इथे मी व्यवस्थित केसांना तेल लावून घेतलं, मसाज करून घेतला आणि मग आता याची अशा पद्धतीने वेणी घालून रबर लावून ठेवणार आहे। आता रात्रभर हे तेल केसांना मी ठेवेल आणि मग दुसऱ्या दिवशी हे केस मी व्यवस्थित दुसऱ्या दिवशी धुवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी केसांची नेहमीच काळजी घेते। आता थंडीचा सीझन चाललेला आहे आणि माझे देखील बऱ्यापैकी केस गळतात, तर त्यासाठी मी अशा पद्धतीने हेअर ऑइल तयार करून ठेवते आणि बरेचसे हेअर मास्क आणि मेहंदी देखील वापरत असते। तर त्याचं रुटीन देखील आपण नंतर पाहून घेणार आहोत। तर अशा पद्धतीचे 2 कंगवे आपल्याकडे असायलाच हवेत। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुन्हा, बाय बाय।